त्यात तू छान दिसत नाही. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हसि. या तू शब्द या श्लोकामध्ये भगवंत सांगत असताना एक गोष्ट स्पष्ट झाली की तू लाल शर्टात छान दिसतोस म्हणजे तू निळ्या शर्टात छान दिसत नाही. तू शब्दांनी विभागला गेलाय. तू शब्दांनी दोन भाग करून टाकले आणि विनाशी आणि अविनाशी दोनही तत्व स्पष्टपणे कळण्यासाठी तू शब्द या ठिकाणी वापरला. आपली आई ज्या वेळेला गहू निवडते त्यावेळेला एका भागाला गहू असतात आणि एका भागाला छोट्याशा भागाला गव्हाचे खडे असतात. दोन्ही एकाच ताटामध्ये असतं. पण आईने ते जाणून घेतलेलं असतं की हे जे मातीचे खडे आहे ना हे फेकण्यासाठी आहे आणि गहू आहेत ना हे उपयोगात आणण्यासाठी आहे, समजून घेण्यासाठी आहे. तसं अविनाशी तू तद्विद्धी विनाशम मव्ययस्यास्य. विनाशी आणि अविनाशी ह्यातलं विनाशी जे आहे ना त्याला बाजूला ठेवायचं खड्यांसारखं आणि अविनाशी जे आहे ना त्याचा अनुभव घ्यायचा गव्हासारखा. हे सगळं करत असताना विनाशी बाजूला का टाकायचं आणि अविनाशी का ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर आहे अव्ययस्यास्य. अविनाशी जे आहे ना ते अव्यय आहे. एकदा ज्या गोष्टी आम्ही समजू शकलो, एकदा ज्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या त्या गोष्टी पुन्हा कधी विसर पडत नाही, पण एकदा जाणून घ्याव्या लागतात. लहान मुलाला किती वेळा सांगितलं की उदबत्तीच्या आणि आरतीच्या जवळ जाऊ नको, हा आहे चटका लागतो. तो हा आहे म्हणतो पण जवळ गेल्याशिवाय राहत. पण ज्या दिवशी त्याला चटका लागतो त्या दिवसानंतर त्याला हा आहे शब्दाचा अनुभव आलेला आहे. आता तो जवळ जात नाही, आता त्याला बरोबर समजलं. म्हणून भगवंत म्हणतात विनाशी जे तत्व आहे ते संपणार आहे आणि अविनाशी जे तत्व आहे ते अव्यय आहे. एकदा हे जाणलं की अविनाशी संग्रही करायचं हे तुला बरोबर समजेल. अजून काय समजून घ्यायचं आहे हो या श्लोकामध्ये? भगवंतांनी आणखीन काय सांगितलंय? अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदम जगत. हे अविनाशी तत्वानी सगळं जगत काय झालेलं आहे त्याच्या सत्तेवर आहे. अविनाशी तत्वाच्या सत्तेवर सगळं जगत आहे, लक्षात ठेवा. मग अविनाशी तत्वाच्या सत्तेवर सगळं जर जगत आहे तर सत्ता बघायची आहे, जगत बघायचं नाही. म्हणजे काय हो? म्हणजे झाडाच्या फांदीवरून चंद्राची कोर दिसते आहे. मग चंद्राची कोर झाडाच्या फांदीचं टोक सोडल्यानंतर दिसते. तू झाडाच्या फांदीचं टोकच धरून राहिलं तर तुला चंद्राची कोर दिसणार नाही. म्हणून येन सर्व मिदम ततम हे सगळं जगत त्यांनी व्यापलं आहे. या जगत बघू नको, व्यापलं कसं आहे ते बघ. विचारसरणी बघा कशी आहे. देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सार ते स्वभावता नित्य राहे. सार हे कायम टिकणार आहे. नेहमी लक्षात ठेवावं की श्रुती काय सांगते? अविनाशी तू तद्विद्धी. संत काय सांगतात आहे? सारासार विचारता भ्रांती ते पाही असारता तरी सार ते स्वभावता नित्य राहे. नित्य राहणं हा साराचा स्वभाव आहे. शास्त्र काय सांगतं?
अविनाशित्व हे सद्रूप आहे. भगवंत काय सांगतात? जे निरवयव आहे ते अविनाशी असतं. आणि श्री गुरु काय सांगतात? तू अविनाशी आहेस. श्री गुरु काय सांगतात? तू अविनाशी आहेस. बघा, श्रुती काय सांगते? अविनाशी तू तद्विद्धी. संत काय सांगतात? सार ते स्वभावता नित्य राहे. शास्त्र काय सांगतं? जे अविनाशी आहे त्याला उत्पत्ती नाही, त्याच्यामुळे त्याला लय म्हणजे नाश सुद्धा नाही. भगवंत प्रत्यक्ष आपल्याला सांगतात अविनाशी तर तो अव्यय आहे, आणि श्री गुरु सांगतात ते तू आहे. याचा अर्थ असा झाला की श्रुतीचा उपदेश, संतांचा उपदेश, शास्त्राचा उपदेश आणि भगवंताचा उपदेश, चारही उपदेश जरी मला समजले तरी अनुभवाला येणार नाही. अनुभवाला येण्यासाठी श्री गुरूंच्या उपदेशाची गरज आहे. आणि श्री गुरु सांगतात सोहम, ते तू आहेस. श्रुती सांगते ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. जर तू ब्रह्म जाणलं तर तू ब्रह्मरूप होशील. जाणलं म्हणजे ब्रह्मत्वानी ब्रह्मरूप जाणावं लाग, आत्मत्वानी आत्मरूप जाणावं लाग. जिभेनी गोडी चाकणं हे प्रपंचातलं जाणणं आहे, आणि तद्रूप होणं हे परमार्थातलं जाणणं आहे. दोघांच्या टेस्टिंग मध्ये फरक असतो, नेहमी लक्षात ठेवा. एक माणूस नको ते पेय घेऊन आला होता. तुम्ही समजलं असाल, अपेय पान त्यांनी केलेलं. पोलिसांनी सांगितलं की यांनी अपेय पान केलेलं आहे. ह्या गोष्टीचं त्यावेळेला अशा त्या यंत्र नव्हते. म्हणून ते माझ्याकडे आले, म्हणाले या गोष्टीची फक्त खात्री देता का? मग आम्ही याच्या टेस्ट करून घेतो नंतर. म्हटलं काही हरकत नाही. मी त्याच्या प्युपिल्स पाहिल्या. प्युपिल्सला मराठी शब्द काय सांगता येईल माहिती नाही. डोळ्यामधल्या ज्या दोन बाहुल्या असतात त्या बाहुल्या विस्फारतात. ज्यांनी अपेय पान केलं असेल त्याच्या बाहुल्या अशा मोठ्या होतात. अशा आकुंचन वगैरे पावत नाही लवकर. त्याच्यावरून सिद्ध होतं की यांनी ते घेतलेलं आहे म्हणून. त्यांना सांगितलं की हो नक्की घेतलेलं आहे. ते म्हणे आम्हाला शंका होती, तुम्हाला तुमच्यामुळे खात्री झाली. आता आम्ही याचं रक्त तपासतो आणि याला हे करतो, म्हणजे आमच्या जवळ लेखी डॉक्टरचा पुरावा आहे. तुमच्या तोंडी पुराव्याचा उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला कोर्टात यावं लागतं. त्यापेक्षा आम्ही लेखी पुरावा दिला की आम्हाला कोणाला कोर्टात बोलावं लागत नाही, बोलवावं लागत नाही. याला ताबडतोब आम्ही काय करू शकतो? शिक्षा करू देऊ शकतो न्यायाधीशांच्या मार्फत. तसं शास्त्राने जरी सांगितलं तरी श्री गुरूंकडून खात्री करून घ्यावी लागते, खातर जमा करून घ्यावं लागतं. आणि त्या खातर जमा करणाऱ्याला म्हणतात त्वम विद्धी, हे जाणून घे. तद्विद्धी विजानीह किम. आचार्य या ठिकाणी पुन्हा म्हणतात की हे कसं जाणून घ्यायचं? अंतर्बाह्य व्यापलं आहे हे कसं जाणून घ्यायचं? आता प्रश्न आला पुन्हा. मोबाईल मध्ये तुम्ही मला बघता, जर हे चित्र तुम्ही मोठं केलं असाल, लार्ज केलं असाल, त्याच्यामध्ये एक चौकोन येतो, त्याला जर टच केलं असाल तर तुम्हाला बाकी कोण किती जॉईन झाले काही कळणार नाही. फक्त तुम्हाला माझं चित्र दिसेल. आणि याच्यातून हे सिद्ध होतं की मी मोबाईल मध्ये व्यापलो आहे. आपल्या घरी जर फुगा असेल तर फुग्यांमध्ये हवा व्यापली आहे हे आपल्याला सिद्ध होतं. पाण्यामध्ये जर आपण साखर घातली तर गोडी पाण्यामध्ये व्यापली आहे हे सिद्ध होतं. म्हणजे मोबाईल मध्ये मी दिसतो आहे याला व्याप्य व्यापक भाव असं म्हणतात. पाण्यामध्ये जी गोडी आहे साखरेची त्याला व्याप्य व्यापक भाव असं म्हणतात.
फुग्यामध्ये जी हवा आहे त्याला व्याप्य व्यापक भाव म्हणतात. आणि अविनाशी तत्व या जगामध्ये या पद्धतीने व्यापलेलं नाही. कारण फुग्यामध्ये हवा व्यापली आहे, यात फुग्यालाही सत्यत्व आहे आणि हवेलाही सत्यत्व आहे. दोघेही द्वंद्व समासासारखे बरोबरीने उभे आहेत. मोबाईल मध्ये मी आहे, दोन्ही द्वंद्व समासासारखे बरोबरीने उभे आहेत. साखरीमध्ये पाण्यामध्ये साखर घातली, साखर आणि पाणी दोनही आम्हाला कळत आहे. गोडीच्या रूपात साखर कळते आहे आणि द्रव्याच्या रूपात पाणी कळत आहे. आणि जगतामध्ये ब्रह्म या पद्धतीने व्यापलं नाही, म्हणून ब्रह्म आणि जगत यांचा व्याप्य व्यापक संबंध नाही. हा श्लोक मी पूर्वी पण घेतलेला आहे. सांगितलं हेच आहे, पण कोणत्या गोष्टी हायलाइट्स करायच्या त्या बदलतात. यावेळेला व्याप्य व्यापकत्व याला हायलाइट करतं. कसं असतं व्याप्य व्यापकत्व? जगत अस्तित्वातच नसल्यामुळे जगतात ब्रह्म व्यापलेलं आहे असं म्हणणं सुद्धा ब्रह्मा व्यतिरिक्त जगत आहे असं म्हणण्यासारखं असल्यामुळे आणि त्या ठिकाणी द्वैत उत्पन्न होत असल्यामुळे व्याप्य व्यापक भाव ब्रह्म आणि जगत याच्यामध्ये संभवत नाही. एक मुद्दा. जगत कल्पित असल्यामुळे कल्पित जगत निर्माणच झालं नाही, म्हणून जगतामध्ये ब्रह्म व्यापला आहे असं म्हणता येत नाही. हा दुसरा भाग. तिसरा भाग, जगत दिसतं पण ब्रह्म दिसत नाही. जगत नसतं, ब्रह्म दिसत नसून असतं. म्हणून ब्रह्म आणि जगत हे समान पातळीवर येत नसल्यामुळे, समान पातळी असल्याशिवाय त्यांचं ऐक्य होऊ शकत नाही. म्हणून जगत आणि ब्रह्म यांचा व्याप्य व्यापक संबंध सिद्ध होत नाही. म्हणून भांड्यामध्ये दूध व्यापलं आहे, म्हणून भांड आणि दूध यांचा संबंध आहे. भांड्याच्या बाउंड्री मधून दुधाला बाहेर निघता येत नाही. आणि ब्रह्म जगताच्या आतही व्यापला आहे आणि जगताच्या बाउंड्रीच्या बाहेरही व्यापला आहे. अत्यतिष्ठ दशांगुलम. मग त्याला कसं समजावून घ्यायचं? ईशावास्यमिदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत, या पद्धतीने समजावून. भगवद्गीता आणि उपनिषद कशा हातात हात घालून राहतात असं बघा. भगवद्गीता आणि उपनिषद या दोन गोष्टी भिन्न वाटत असल्या तरी तत्व अभिन्न आहे, लक्षात ठेवा. प्रस्थानत्रयी दिसायला तीन दिसत असल्या तरी तत्वरूपाने एकच आहे. म्हणून भगवद्गीता आणि उपनिषद हे समजावून सांगण्याच्या पद्धतीत भिन्न आहेत, पण स्वरूपाकारतेमध्ये एकच आहे, दुसरं नाही, लक्षात ठेवा. आपली आई जेव्हा शाळेमध्ये शिक्षिका असते तेव्हा आपली आई त्या ठिकाणी शिक्षिकेच्या रोलमध्ये असते आणि घरी मातेच्या रोलमध्ये असते. रोल दोघांचे भिन्न असले तरी शिकवणं दोन्हीकडे सारखंच आहे आणि प्रेमही दोन्हीकडे सारखंच आहे. विद्यार्थ्यावर तोच प्रेमभाव आहे आणि मुलावरही तोच प्रेमभाव आहे. त्याच्यामुळे दोघींमध्ये प्रेम सारखं असतं. म्हणून भगवद्गीता आणि उपनिषद यांच्या शिकवण्याच्या फक्त पद्धती, ज्याला ढब असं म्हणतात, इंग्रजीत ज्याला स्टाईल असं म्हणतात, या स्टाईल जरी वेगळ्या असल्या तरी सांगणं एक आहे, सांगण्यात फरक पडत नाही. म्हणून अविनाशी तू तद्विद्धी विनाशम अव्ययस्यास्य. विनाशी तत्व जे असतं ते अव्यय नसतं. अविनाशी तत्व जे असतं ते अव्यय असतं. मग विनाशाला व्यय कसा? जे विनाशी आहे, नुसतं नाशवान म्हटलं नाही, विनाशी म्हटलं निश्चितपणे नाश होणार, 100% नाश पावणारी जी गोष्ट आहे त्याला विनाशी असं म्हणतात. बघा, आज योगायोगाने हा काचेचा पेला आहे, हा फुटणे शक्य आहे, 100% फुटणारच, आज न उद्या फुटणारच. फुगा बलून हवेने भरलेला आहे, आज न उद्या फुटणारच.
तसं हे जे शरीर आहे, हे शरीर आज ना उद्या संपणारच, नाश पावणारच. आणि ज्याच्या नाश पावण्याची खात्री असते त्याला विनाश असं म्हणतात. विशेषत्वाने त्याचा नाश होतो. विशेषत्वाने कसा नाश होतो? ज्याच्यात विशेषत्व असतं ते नेहमी विशेषत्वाने नाश होतो. आत्मा हा सामान्य आहे. स्वरूप हे सामान्य आहे आणि रूप हे विशेष आहे. कसं विशेष आहे? त्याला नाक आहे, कान आहे, डोळे आहे, कपाळ आहे, अवयव आहेत. म्हणून अवयवानी रूप विशेष आहे. उंचीनी रूप विशेष आहे. उंची आहे किंवा ठेंगणे पण आहे. रंगाने रूप विशेष आहे. काळा आहे किंवा गोरा आहे. आणि ज्याच्यात विशेषत्व असतं त्याच्यात विनाशत्व असतच. आत्मा सामान्य आहे आणि म्हणून आत्म्यामध्ये विनाशत्व नाही. सगळ्यांमध्ये तो व्यापला आहे. सगळ्यांमध्ये तो व्यापला असल्यामुळे सगळे निघून गेले तरी तो जात नाही, नाही आणि नाही. आणि म्हणून तो अविनाशी आहे आणि माझा रूप विनाशी आहे. आणि हे तू जाणून घे. तू शब्दाने अविनाशी आणि विनाशी या दोन पदांना स्पष्ट केलं. आणि विनाश शब्दामध्ये विशेषत्वाने त्याचा नाश होतो, कारण त्याची विशेषत्वाने निर्मिती झालेली. कशी विशेषत्वाने निर्मिती झाली आहे? जन्म अमुक अमुक दिवस, अमुक अमुक वर्ष. मरण अमुक अमुक दिवस, अमुक अमुक वर्ष. पुष्कळ घरांमध्ये असे फोटो असतात. त्या फोटोच्या खाली जन्माची तारीख आणि मरणाची तारीख दिलेली आहे. आत्मा जन्मलेलाच नाही, त्यामुळे आत्म्याला मरण असण्याचा शक्यता नाही. म्हणून आत्मा अविनाशी आहे, कारण तो अज आहे. आणि अज आहे म्हणून तो अमर आहे. आणि तो मी आहे पालुपद नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून श्री गुरूंकडे जावं लागतं. तो आत्मा मी आहे हे नुसतं आपल्या मनाने ठरवून होत नाही. गुरूंकडून हे आपल्याला ऐकावं लागतं. आणि त्यांच्या समजुतीने त्यांनी जेव्हा समजून दिलं आपल्या मानसिक स्तरावर, यथा उचितो निज भावे, शिष्य ज्या स्तरावर असेल त्या स्तरावर त्याला समजावून सांगतात श्री गुरु. काही शिष्य कानावचनाची या भेटी सांगितल्याबरोबर तात्काळ तसं करतात. आणि काही शिष्य सांगून सुद्धा करत नाही. एक बैल असतो, त्याला हर म्हटलं की धावायला लागतो. नुसता मालकाने आवाज केला तरी त्याची दमनी धावायला लागते. पण त्याच्याबरोबर दुसरा बैल असतो, त्याला तुतारी टोचल्यानंतर रक्त निघतं, आग होते. आग होईपर्यंत तो धावतो. त्यानंतर पुन्हा मंद गतीने चालतो. त्याला पुन्हा ती तुतारी काय पण नाही, पुराणी टोचावी लागते. त्याला पुन्हा ती पुराणी टोचावी लागते. खिळायुक्त काठी ती त्याला टोचावी लागते. आग झाली की पुन्हा पळतो. आग थांबली की पुन्हा हळूहळू हळूहळू चालायला लागतो. दोनच प्रकार शिष्याचे सांगितले. आणि या दोन प्रकारमध्ये महत्वाचा गोष्ट अशी असते की आत्मा सामान्य आहे आणि सामान्य वस्तूला जाणणं नेहमी कठीण असतं आणि विशेष वस्तूला समजून घेणं नेहमी सोपं असतं. म्हणून आत्म्याला जाणणं कठीण आहे, पण आत्म्याला अनुभवणं सोपं आहे. जगताला जाणणं सोपं आहे, पण जगताचा अनुभवणं फार कठीण आहे. कारण आज आलेला जगताचा अनुभव थोड्या वेळाने तसा राहत नाही. आत्ता असलेला हा जो पेला आहे, हा थोड्या वेळाने फुटला की याला काच म्हटलं जातं. आत्ता याला तुम्ही पेला म्हणता, याचा अनुभव पेला म्हणून आलेला आहे. पडल्याबरोबर तुम्ही याला काच म्हणता, आता याला तुम्ही पेला म्हणत नाही. म्हणून चष्म्याला इंग्रजीमध्ये ग्लासेस म्हणतात. गिव्ह मी माय ग्लासेस. चष्म्याला ग्लासेस काय म्हणतात? एका काचेचा दुसऱ्या काचेशी जोड नाही आहे. दोन काचांचे तुकडे आहे म्हणून त्याला ग्लासेस असतात. आणि जगताचा अनुभव नेहमी बदलतो.
पहिल्या मुलाच्या लग्नामध्ये 4 चुका झाल्या, त्या होऊ नये असा विचार करून दुसऱ्या मुलाच्या लग्नामध्ये अगदी सावधगिरीने त्या टाळल्या, तर दुसऱ्या 4 चुका झाल्या. म्हणजे झालं काय, आधी ज्या 4 झाल्या होत्या त्या सोडून दुसऱ्या 4 झाल्या, म्हणजे 4 चुका पक्क्याच झाल्या. जगताचा अनुभवच असा आहे. जगताचा अनुभव आला कधी कामी, हरेक उद्योगी होणार निकामी. आनंदाच्या शोधात मी फिरतोय, मी फिरतोय. स्वरचित काव्य आहे. माझ्या कवितेचा हा भाग आहे. जगाचा अनुभव हा टिकणारा अनुभव नसल्यामुळे जगाच्या बाबत नेहमी एखादी वस्तू चांगली आहे असं वाटलं की थोड्या वेळाने ती वांगली आहे असं. मोबाईल किती चांगला आहे की आपल्याला बोलता येतं. अरे काय करावं, पावसात भिजला त्याचा काही उपयोग नाही हो. थोडासा पाऊस लागला, एवढा महागाचा मोबाईल गेला कामातून, पाणी शिरलं हो त्याच्यामध्ये. जगामध्ये असलेली जी वस्तू आहे ती जितक्या लवकर विनाशाकडे जाईल तेवढ्या लवकर विनाशाकडे जाण्यासाठी ती धावत असते. पंचमहाभूत नेहमी प्रलयाला उत्सुक असतात. हे मी कशावरून सांगतो, दम्याच्या माणसाला थंड खावंसं वाटतं, श्रीखंड खावंसं वाटतं, दही खावंसं वाटतं, आईस्क्रीम खावंसं वाटतं. सिरासिस असलेल्या माणसाला तेलकट आणि तुपकट वस्तूच खूप खाव्याशा वाटतात. ताप आलेल्या माणसाला जड वस्तू खाव्याशा वाटतात. जे ज्याला नेहमी नाशाकडे घेऊन जातं तशीच प्रवृत्ती होते. मायेचं आहे वैशिष्ट्य असतं. डॉक्टर सांगतात हे खाऊ नको, ते जे खाऊ नको म्हणतात तेवढं खायची इच्छा असते. अरे बाबा तुला जॉन्डिस झाला आहे, तू तूप तेल खाऊ नको, त्याच्याशिवाय चवच नाही लागत चांगली. जग हे नेहमी विनाशाकडे आहे आणि जे विनाशाकडे जात असतं त्याचा आत्ताचा अनुभव थोड्या वेळानंतरचा अनुभव हे दोन सारखे राहत नाही. म्हणून घरातला माणूस आत्ता चांगला वाटतो, थोड्या वेळाने वांगला वाटतो, त्याच्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा चांगला वाटतो, नंतर पुन्हा तो वांगला वाटतो. कारण कर्मे गुणाधीन तदनुसार वर्तती. गुणसाम्य दशा राहतच नाही. गुणांचं वैषम्य असतं नेहमी आणि हे वैषम्य माणसाला त्रास देत. म्हणून भगवंत म्हणतात तद्विद्धी, जाणून घे. कसं जाणून घे, ईशावास्यमिदं सर्वम या पद्धतीने श्रद्धा ठेवून जाणून घे. ही श्रद्धा तू जप. व्यावहारिक सत्ता आणि परमार्थिक सत्ता या दोन सत्तेच्या व्यवहारामध्ये गलत करायची नाहीये. देहादी नाशवान जगत आणि अविनाशीनाथ आत्मा यांच्यामध्ये गल्लत करायची नाही. मला काही होत नाही म्हणून ट्रक समोर जाऊन उभं राहायचं नाही. ही दोन सत्तांमध्ये केलेली गल्लत होईल. देह संतांचाही जाणार आहे, देह मनुष्याचाही जाणार आहे, पण आत्मा नास्तिकाचाही जाणार नाहीये आणि आस्तिकाचाही जाणार नाही. हाड मोडणार आहे पण मी मोडणार नाही. एकदा हा निश्चय झाला की मग माणसाला जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयातीतू तया केली याही घातू कदा नव्हे. माझा कधीही घात होऊ शकत नाही हे स्पष्ट झालं. आणि हे जर आमचं स्पष्ट झालं तर मग आम्हाला चिंता करायचं काही कारण राहत नाही, भीती बाळगायचं काही कारण राहत. 15 दिवसापूर्वीच्या शुक्रवारी श्री सुरेंद्र देव यांनी याच श्लोकाचं म्हणजे नासते विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टंत स्वनया तत्वदर्शीभिः याचं विवेचन केलं. त्याच श्लोकाचा दुसरा पैलू या ठिकाणी आहे, अविनाशी तू तद्विद्धी. श्लोक क्रमांक 16.
त्याच अधिक स्पष्टीकरण श्लोक क्रमांक 17 मध्ये आहे. उभयरूपी दृष्टोंत्व. या उभय लोकांना कसं बघायचं? एक अविनाशी आहे म्हणून बघायचं आणि एक नाशवान आहे असं म्हणून बघायचं. सत्वस्तूचा कधीच नाश होऊ शकत नाही आणि अविनाशी वस्तूचं सत वस्तूचा कधीच नाश होऊ शकत नाही आणि नाशवान वस्तूला कधीच अस्तित्व नसतं. नाशवान वस्तू अस्तित्वातच नाही आणि सद्वस्तू कधीच नाश पावत नाही. हा मागच्या श्लोकाचा जो सार आहे तोच या ठिकाणी आणखीन बारकाव्याने भगवंतांनी सांगितला की येन सर्वम इदम ततम. आपलं अनायसे ईशावास्योपनिषद चालू आहे म्हणून ईशावास्यम इदम सर्वम या ठिकाणी ईश्वर नियामकही आहे आणि या ठिकाणी ईश शब्द ब्रह्मवाचक सुद्धा आहे. अव्यया हा अस्य म्हणजे न वेत्ती इति त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ज्या वेळेला तो सगळीकडे वास करतो असं म्हणतात त्यावेळेला ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति हा ईश्वर आहे. ज्या वेळेला तो अविनाशी आहे असं म्हणतात त्यावेळेला तो ब्रह्म आहे. लक्षात ठेवा, ईश्वराला नाश आहे कारण जगताच्या प्रलयानंतर ईश्वर ब्रह्मरूप होतो. कुठलीही साधना ईश्वराला करावी लागत नाही कारण सत्वगुणात असतो त्याला सत्वगुणातीत व्हावं लागतं. जीवाला तिन्ही गुण असल्यामुळे जीवाला साधना आहे. काय माझ्याच मागे साधनेच कटकट लागली? साधनेची कटकट तू तुझ्या मागे लावून घेतलीस, लागलेली नाहीये. लक्षात ठेवा. आणि म्हणून किमात्मनो नाश हा असा जर प्रश्न पडला तर आपल्या लक्षात येऊन जाईल की आत्म्याचा नाश कसा होतो? आत्म्याचा नाशच होत नाही. आणि जगताचा नाश कसा होतो? जगताच्या नाशाला कारण लागत नाही. मी प्रश्न मुद्दाम विचारला, आत्म्याचा नाश कसा होतो? आत्म्याचा नाशच नाही होत, मग कसा होतो? तो प्रश्न कुठे उद्भवतो? आणि जगत कधीच टिकत नाही. त्या जगताला आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो. मी काही वर्षांपूर्वी घर बांधलं. बांधलेलं घर जसच्या तस्स राहावं त्याच्यासाठी त्याला मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. मेंटेन जरी केलं तरी पण त्या भिंतीचे रंग जातात. पुन्हा रंग लावले तर त्या भिंतींना तडे जातात. मग त्या तड्यांमध्ये पुटिंग भरलं तरीही काही दिवसांनी ते तडे आणखीन मोठे होतात. जी गोष्ट विनाशी आहे तिला आम्ही मेंटेन करतो आणि जी गोष्ट कधीच मेंटेन करावी लागत नाही त्या गोष्टीला आम्ही आत्मसात करून घेण्याचा म्हणजे अनुभवण्याचा प्रयत्नही करत नाही. केवढा दैव दुर्विलास आहे. म्हणून मागचा श्लोक क्रमांक 16 जो सुरेंद्र देवांनी घेतला, उभयोरपी दृष्टोंत्व, या दोन्हीला कसं बघायचं हे या श्लोकामध्ये आहे. अविनाशी तू तद्विद्धी विनाशम अव्ययस्यास्य हा एक भाग. पुन्हा उभयोरपी दृष्टोंत्व मध्ये जे सांगितलं येन सर्वमिदं ततम हा सगळ्यामध्ये कसा व्याप्त आहे हे पण त्याच्यात बघण्यासाठी हा श्लोक त्याच्याशी जुळणार आहे. आणि न कश्चित कर्तुमर्हति याच्यामध्ये तू त्याचा नाश कधीच करू शकत नाही. म्हणजे हा प्रयत्न सुद्धा करू नकोस कारण शेवटी हा सांख्य योग आहे, ज्ञानप्रधान आहे. आत्मा का बरोबर नाश पावत नाही ह्याबद्दल आपण थोडस बघूया. आणि वस्तू का नाश पावते म्हणजे जगत का नाश पावत याचे 6 भाग आहेत. या 6 गोष्टी जर आपल्याला बघता आल्या, या 6 गोष्टीची जाण जर आपल्याला ठेवता आली तर आपल्याला बरोबर लक्षात येईल त्यातल्या मुख्य 3च गोष्टी आहेत. कोणत्या 3 गोष्टी मुख्य आहेत? नाश कसा होतो ह्या 3 गोष्टी आहेत. तरीही मी तुम्हाला 6 सांगणार आहे उल्लेख करून. एक गोष्ट आहे स्वतः नाश.
एक गोष्ट आहे स्वतः नाश. आपला आपणच नाश पावतो. आत्मा कधीच नाश पावत नाही, पण जगत स्वतः नाश पावतं. सोनं आपोआप झिजतं. सोनं झिजतं. सोनार म्हणतो याला झीज झाली. अहो आम्ही फारच कमी वेळ घालतो. हो हो, तरी पण त्याची झीज झाली. दूध फ्रीज मध्ये ठेवलं असलं तरीही काही दिवसांनी ते नाश पावतं. त्याची चव बदलते आणि ते नासतं. ज्या वेळेला गॅसवर आपण तापायला ठेवतो तेव्हा ते फुटतं. याला म्हणतात स्वतः नाश. लोखंड असतं ना, ते गंजतं. याला म्हणतात स्वतः नाश. आपल्या डोक्यावरचे काळे केस पांढरे होतात. काळे असो की पांढरे असो, ते गळतात. कितीही चांगले विटॅमिन्स खाल्ले तरीही दृष्टी कमजोर होते. सगळं कसं नाशाकडे चाललंय. याला स्वतः नाश असं म्हणतात. थोडस वयस्कर झालेल्या माणसाला विचारा, तो म्हणतो आजकाल मला आठवत नाही. स्मरणशक्तीचा नाश होतोय. बुद्धीच्या शक्तीचा नाश होतोय. याला स्वतः नाश असं म्हणतात. दुसरा नाशाचा प्रकार आहे परतः नाश. दुसऱ्या नाशाच्या प्रकाराला परतः नाश असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्याकडून नाश होतो. काचेचा पेला घासता घासता जमिनीला लागला आणि फुटला. घासण्यामुळे नाश पावला. कुऱ्हाड मारल्यामुळे झाड तुटलं. याला परतः नाश असं म्हणतात. दुसऱ्यांकडून नाश. पहिला स्वतः नाश झाला, दुसरा परतः नाश आणि तिसरा आश्रय नाशाने नाश. आश्रिताने आश्रयाचा आश्रय घेतलेला असतो. म्हणजे काय? घर पिलर्सवर उभा आहे. घर पिलर्सवर उभं आहे. झाड मुळांवर उभं आहे. आता मुळांनी जर पकड सोडून दिली, नदीचा प्रवाह जोरदार आला आणि त्यांनी ती जमीन पोखरून घेऊन गेली नदी, तर मुळाला पकड धरण्यासाठी काही राहत नाही. म्हणून केवढंही मोठं झाड असलं तरी त्याच्या मुळातली सगळी माती जर घेऊन गेलेली असेल नदी, तर ते झाड कोलमडून पडतं. तसं पिलर्सवर उभे असलेलं जे घर असतं, त्याचे पिलर्स जर आम्ही काय केले, खल्लास केले. पिलर्सच्या आश्रयावर घर आहे, मुळांच्या आश्रयावर झाड आहे. आता याला म्हणतात आश्रय नाशाने नाश. आणि आत्मा या तीनहीच्या नाशाने नाश पावत नाही, म्हणून अविनाशी. आणि दुसरा शब्द या ठिकाणी वापरलाय विनाशम अव्ययस्यास्य. ज्याला अवयव असतात त्याला व्यय असतो. व्यय, अव्यय, अवयव. अवयव ज्याला असतात त्याला व्यय असतो. ज्याला अवयव नसतात ते अव्यय असत. थोडस शब्द सारखे सारखे आहे, पण गोंधळ होऊ नका. अवयव असतात तो अवयवी असतो आणि अवयवीचा नेहमी विनाश होतो. पण ज्याला अवयव नसतात पण जो असतो तो निरवयव जो असतो तो अविनाशी असतो.
आणि आत्मा अविनाशी आहे हे समजून घेण्यासाठी 3 प्रकारचे नाश सांगितलेले आहेत. किमात्मनो नाशः, स्वतः नाशः की परतो वा किमाश्रय नाशाद्वा. कशाने आत्मा नाश पावतो सांगा? आत्मा स्वतः नाश पावत नाही. आत्मा हा स्वतः विनश्यती किम? आत्मा स्वतः नाश पावतो का? नाही. आत्मा हा परतः विनश्यती किम? आत्मा दुसऱ्यामुळे नाश पावतो का? नाही. किम आश्रय नाशात आत्मा विनश्यती? आश्रय नाशाने आत्मा नाश पावतो का? नाही. आत्म्याला स्वतः नाश नाही, आत्म्याला परतः नाश नाही, आत्म्याला आश्रय नाशाचा नाश सुद्धा नाही. आणखीन एक मुद्दा आहे. किम आत्मा संबंध नाशात विनश्यती? संबंधाच्या नाशाने नाश पावतो. म्हणजे काय? एखादी वस्तू असते, हा पाऊच आहे ज्याच्यामध्ये पेन ठेवलेले आहेत. निळा लाल रंगाचा पाऊच आहे आणि हा रेक्झिनचा झालेला आहे. आता रेक्झिनशी याचा संबंध आल्यामुळे जर रेक्झिनचा नाश पावला तर याचा नाश आपोआप होऊन जातो. निळ्या रंगाचा जर नाश पावला तरीही निळ्या रंगाचा पाऊच या निळ्या रंगाच्या पाऊचाचा नाश झालाच म्हणून समजा. म्हणजे नामानी, रूपानी, रंगानी, द्रव्यानी, गुणानी, जातीनी, क्रियेनी आणि संबंधानी ज्याचा नाश होतो त्याला संबंध नाशात नाशहा असं म्हणतात. आत्म्याला गुण नाही, आत्म्याला रंग नाही, आत्म्याला रूप नाही, आत्मा द्रव्य नाही आणि आत्म्याला जात नाही, आत्म्याला क्रिया नाही. म्हणून संबंध नाशाने आत्म्याचा नाश होत नाही. मग पुन्हा प्रश्न विचारला आहे आचार्यांनी की कारण नाशात आत्मा विनश्यते. आता कारणाच्या नाशाने कार्यनाश. पहिले 3 तुम्हाला पक्के समजावून सांगितले, नंतरचे 3 शास्त्रीय वचन आहेत ते पण सांगून देतो. आधीचे 3 शास्त्रीयच आहेत पण समजायला सोपे आहेत. आता कारणाशिवाय कार्य होत नाही असं शास्त्र सिद्धांत आहे. कारणम विना कार्यम न विद्यते. कारणाशिवाय कार्य होत नाही. मृत्तिकेशिवाय घट तयार होत नाही. सुवर्णाशिवाय अलंकार होत नाही. काचेशिवाय पेला होत नाही. काच हे पेला बनवण्याचं कारण आहे. आता कारण नाशात कार्य नाश हा. काच फुटला तर पेला फुटला की नाही? तुम्ही काच फुटला म्हणता का? नाही, पेला फुटला म्हणता. म्हणून कारण नाशात कार्य नाश हा. आत्मा कशाचंच कारण नसल्यामुळे आत्मा कशाचं कार्य पण नाही आहे. आत्मा कशाचंच कार्य नाही, कारण आत्मा कशाचंच कारण नाही. म्हणून कारण नाशात कार्यनाशा होण्याचा प्रश्न नाही. आत्मा निर्मित वस्तू नसल्यामुळे आत्म्याचा नाश होत नाही. कारण आत्मा कार्य नाही आणि आत्मा कारणही नाही. मग कार्य आणि कारण या दोनही सावयव वस्तूला असतात आणि म्हणून आत्म्याला नाश नाही. 6वा मुद्दा, किम कार्य नाशात आत्मा विनश्यती. कार्याच्या नाशाने आत्मा नाश पावतो का? तर आत्मा कार्यच नाही आहे. म्हणून न तस्यम कार्यम करणम च विद्यते इति. त्याच्यामुळे आत्मा कार्य नाही. रज्जूवर झालेला सर्प हा कार्य आहे. आता सर्पाच्या नाशाने रज्जूचा नाश होतो का? नाही, कारण रज्जू सर्प झालेली नाही. म्हणून आत्मा जगत झालेला नाही. म्हणून कार्यनाशात आत्मा विनश्यती नाही. आत्मा कधीच तसा नाश पावत नाही. कारण जगत हे आत्म्याचं कार्य नव्हे. म्हणून त्यांचा व्याप्त व्यापक संबंध नाही. आता मागच्या वेळेला जो श्लोक सांगितला त्याच्यापेक्षा जरा थोडासा आणखीन कठीण पातळीवर या श्लोकाला मी उद्धृत करण्याचा प्रयत्न केला. याचं कारण शास्त्रही थोडं पचनी पडलं पाहिजे. 6ही नाशाच्या पद्धतीने
जीवाचा नाश होऊ शकतो, आत्म्याचा नाश होऊ शकत नाही. पण जीवानी जर मी आत्मा आहे हे लक्षात आलं तर जीवो ब्रह्मैवनापराहा, जीव आत्मरूप झाला तर आत्म्याचा नाश कधीही होऊ शकत नाही. याला प्रबोधन शक्ती असं म्हणतात. व्यक्त होतो त्याचाच नाश होतो. प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा स्वतःचा नाश करता येत नाही. वेदांत फार हे आहे, पक्का आहे. अध्यारूप नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. आवाज नीट येतोय ना? हो, येतो. धन्यवाद. अध्यारोपित नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते. नाम रूप आणि कर्माने ब्रह्माचा निर्देश करता येतो, पण नामरूप कर्म म्हणजे ब्रह्म नव्हे. झाडाच्या फांदीने आपल्याला चंद्राची कोर दाखवता येते, पण झाडाची फांदी म्हणजे चंद्राची कोर नव्हे. मग उपाधी माझी सर्व चैतन्य असे, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. नामरूप कर्मानी आहे ना, हे परत सांगा. नामरूप कर्मानी जे म्हटलंय ना, म्हणजे तुम्ही बोलले आता, ते परत सांगा. अध्यारूप नामानी रूपानी ब्रह्माचा निर्देश करता येतो, म्हणजे झाडाच्या फांदीनी चंद्राची कोर दाखवता येते, पण झाडाची फांदी म्हणजे चंद्राची कोर नव्हे. विद्याताई, लक्षात आलं का? आणि म्हणून उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, त्या रूपामध्ये आत्मा आहे असं म्हणता येतं. नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्दिश्यते, पण रूप म्हणजे आत्मा आहे असं नाही म्हणतात. म्हणून रूप गेलं म्हणून आत्मा जात नाही. चैतन्य असे सर्वगत, ईशावास्यमिदं सर्व. चैतन्य जोपर्यंत सर्वगत चैतन्य आहे याचा अनुभव येत नाही, तोपर्यंत तो सर्वगत आहे याच्यावर श्रद्धा असली पाहिजे आणि त्या श्रद्धेने चाललं पाहिजे. म्हणून गाय आली तर तिला नैवेद्य द्यावा, गोग्रास म्हणतात त्याला. गाय आली तर तिला नैवेद्य द्यावा किंवा एखादी गवताची पेंडी द्यावी. याचक आला तर त्याच्या पोटात 2 घास घालावेत. भिक्षा मागायला आला दुपारी तर जर तो भिकारी असेल तर त्याला पैसे द्यावेत. माधुकरी मागायला जो येतो त्याला अन्न द्यावं. भिक्षा म्हणजे धन घ्यायला जो येतो त्याला धन द्यावं. कुणाला काय दिलं पाहिजे ह्याच सुद्धा काय आहे, गणित आहे, लक्षात ठेवा. ह्या गणिताला कधी विसरू नये. गणपतीची वर्गणी मागायला आले त्यांना आम्ही 2 किलो तांदूळ नाही द्यायचे, त्यांना पैसेच द्यायचे. पण अन्नछत्र ज्यांनी उघडलं आहे त्या ठिकाणी आपण धान्य देऊ शकता. कुणाला काय दिलं पाहिजे ह्याचाही पण काय आहे, शास्त्र आहे, याचा व्यवहार आहे. आणि त्याप्रमाणे संतांना काय द्यावं, विचाराची दृष्टी. संतांना काहीच नको असतं, मग त्यांच्यापासून घेतलेली विचाराची दृष्टी ज्या वेळेला आम्ही त्यांच्या समोर प्रगट करतो आणि व्यवहारामध्ये तशीच्या तशी वापरतो, तेव्हा श्री गुरूंना खूप आनंद. श्री गुरूंना जर आनंद द्यायचा असेल ना तर श्री गुरूंना दक्षिणा, पाकिट, हार, तुरे, वैभव ह्या गोष्टी नाही देऊ. ते ज्या पद्धतीने विचार करतात त्या आत्मवृत्तीने मी जगतो आहे हे जर श्री गुरूंच्या लक्षात आलं तर त्यांच्यासारखा आनंद आणि त्याच्यासारखं देणं नाही दुसरं काही. म्हणून ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ संत सगळीकडे आत्मचैतन्य बघतात. शिष्य ज्या वेळेला असं बघायला लागतो तेव्हा गुरूंना खूप आनंद. गुरूंना आनंदी करायचं असेल तर शिष्याने आपली तत्वदृष्टी विकसित करून घ्यावी. असतची असे पाही असणे जया. अशा प्रकारची आत्मदृष्टी जर मी विकसित करून घेतली तर माझं जीवन
कल्याणकारी होऊन जातं. आणि आम्हाला काय समजलं आता, की ब्रह्म अविनाशी आहे आणि जगत विनाशी आहे, हे तद्विद्धी हे आम्ही जाणलं. या श्लोकातून आम्ही ते जाणलं. जाणून काय केलं, येन सर्वमिदम ततम, ते सगळ्यांमध्ये वास करत आहे हे जाणलं. ईशावास्यमिदम सर्व, वासुदेवा हा सर्वमितीम, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी, भरला घनदाट हरी दिसे, रीता ठावया राघवे विण नाही. हे भगवंतानी एका शब्दात सांगितलं, येन सर्व मिदम ततम. एवढ्या भल्या भल्या महान संतांनी जो अनुभव घेतला, तो अनुभव भगवंतानी येन सर्व मिदम तत्वम मध्ये सांगितला हो. आणि येन सर्व मिदम तत्वम ज्याला समजलं, तो रीता ठावया राघवे विण नाही म्हणतात, असं म्हणतो. विठ्ठले संचले विठ्ठले का, त्रिभुवन संचले विठ्ठले का म्हणतो. वासुदेवा हा सर्वमिती म्हणतो, याला निधिध्यासन म्हणतात. आई भगवद्गीता हिने मला जे शिकवलं, ते मला काय आलं पाहिजे, समजलं पाहिजे. कानी जे पेरिले, डोळा जे उगविले. भाभींच्या अभ्यास वर्गाचा समारोप करत असताना नाथ महाराजांच्या हरिपाठातली 25व्या अभंगातली ही ओळ आहे, कानी जे पेरिले, डोळा जे उगवले. वासुदेवा सर्वमिती, येन सर्वमिदम ततम. आणि न कश्चित कर्तुम अर्हसि, त्या अव्यय आत्मतत्वाचा कोणीही नाश करू शकत नाही. म्हणजे मी मरेन असं भयच उरलं नाही. आता मरणाचं भयच उरलं नाही, कारण अविनाशी आत्मतत्व मी आहे. आणि मी अविनाशी आत्मतत्व असल्यामुळे माझा नाश करण्याची कोणाची प्राज्ञा नाही. भगवद्गीता एका श्लोकातून मोक्षापर्यंत घेऊन जाते, लक्षात ठेवा. कोणताही एक श्लोक भगवद्गीतेचा मला मोक्षरूप करतो, लक्षात ठेवा. म्हणून भगवद्गीतेचं निधिध्यासन करायचं. भगवद्गीता आपला प्राण आहे, म्हणून प्राणपणाने भगवद्गीतेला जपा. भगवद्गीतेला जपा म्हणजे पुस्तक लाल फडक्यामध्ये नका ठेवू, नाही तर प्राणपणाने जपलं ते पुन्हा कधी उघडलंच नाही. भगवद्गीतेचा शब्द न शब्द आपल्या अंतःकरणात उकलून घ्या. त्याचा अर्थाचं आकलन झालं की, अर्थरूप झाले की काम झालं. बघा, गीता सुगीता कर्तव्या. एकदा तिला सुगीता करून घेतलं की तिने माझं कल्याण केलं म्हणून समजा. अशा भगवद्गीतेला मी वंदन करतो. श्रुती आणि स्मृती या दोनची माझी भेट झाली, मला खूप आनंद होतो. डोळ्यातनं पाणी सुद्धा येत, कारण आपली ती आई आहे. सगळ्यांना मऊ घास भरवण्याची क्षमता भगवद्गीतेची आहे. आणि मोक्षरूप करण्याची भगवद्गीतेची ताकद आहे, सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा उपयोग करून घेतला तर मनुष्य देहाचं कल्याण होईल, पुन्हा कधीही जन्म घ्यावा लागला. हे कल्याण आई भगवद्गीतेच्या कृपेने आपण करून घेऊया. महालक्ष्म्या जेवतात त्या दिवशी पुन्हा भगवद्गीतेचा श्लोक मी घेणार आहे. मला वाटतं पुन्हा पुढचाच शुक्रवार आहे तो. पुन्हा भगवद्गीता घेणार आहे, कारण गीता ही आई आहे आणि महालक्ष्मी माताच आहे. त्या दिवशी आपण पुन्हा भगवद्गीतेचा श्लोक घेऊया आणि ह्या श्लोकाच्या निधिध्यासनामध्ये भगवद रूप होऊया. माऊली आपल्यावर कृपा करणार यात निसंशय आहे. एवढी श्रद्धा माझी असावी आणि तसा सातत्याचं तिच्या चिंतनाचं निधिध्यासनात रूपांतर करून घ्यावं, मनःपूर्वक एवढी प्रार्थना करतो. माझे सद्गुरू आणि माऊली भगवद्गीता कृपा करते यात निसंशय असा. आणि भगवद्गीतेला वंदन करून थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी माऊली.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. मीनाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण सुनंदाताई रामकृष्ण हरी. मेधाताई रामकृष्ण हरी. येतोय बरं का धुळ्याला मेधाताई? केव्हा राम केव्हा डिसेंबर. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण भारतीताई रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण भागवतताई रामकृष्ण हरी. येतोय धुळ्याला? हो, तुमची बातमी कळली डिसेंबर मध्ये नक्की या. हो. विरदेलला वर्ग आहे, वर्गाला येतो. हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. पद्माताई रामकृष्ण हरी. वासंतीताई नमस्कार करू. हो रामकृष्ण. वासंतीताई पुणे आणि वासंतीताई पुसद. रामकृष्ण हरी माऊली. दोघींनाही वंदन. नाम रामकृष्ण हरी. रेणुकाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. एस एम कुलकर्णीजी नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रेणुकाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रमिलाताई नमस्कार. अश्विनीताई खूप छान म्हटलं. मी फोन करतो तुम्हाला थोड्या वेळात. हो तुमच्यामुळे हो. मला लाभला तो लाभ. नाही हो, माझ्यामुळे नाही. तुम्ही जी नीलाईंकडनं किंवा दातारताईंकडनं घेतलेली संथ आहे आणि त्याच्यासाठी केलेले जे परिश्रम आहेत त्या परिश्रमाचं फळ आहे आणि ते तुमचं स्वतःच श्रेय आहे बरं का, पूर्णपणे तुमचं. मी फोन करतो तुम्हाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कारण मी इंदोरला येतोय. जवळ असाल तर मग आपली भेट होईल. मला अंतर माहिती नाही आपलं कुठे आहे ते. केव्हा येता इंदोरला? याच महिन्यात येतोय. अच्छा अच्छा. 25-26 ला त्या आसपास. जवळ आहे का तुमचं माहिती नाही मला इंदोर. आमचं एक 6 तासाच्या अंतरावरती. अरे पुष्कळ दूर आहे मग. बरं बरं बरं, काही हरकत नाही. तुमच्या मध्य प्रदेशात येतो आहे एवढं मात्र नक्की. अगदी अगदी. आणि नर्मदेच्या दर्शनालाही जाऊन येतो आहे. हो. नर्मदेच्या तिथे कुठे येताय मग? मोरटक्क्याला येतोय, बडवाच्या जवळ, अच्छा. ओंकारेश्वर जवळ. हो, तिथे मुक्काम राहील माझा आश्रमात. वैदेहीताई नमस्कार. सुहास नमस्कार. नमस्कार रामकृष्ण. भालचंद्र शास्त्री भारतींचा आश्रम आहे. शंकराचार्यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी. पण अश्विनी ते पुण्यातही येतात काका. त्यांची 2 हो मुलं का? इथे बरं त्यांच्यासाठी बरं. पुण्यामध्ये बऱ्याच वेळा असतात. आता पुण्यातच आहेत. अश्विनीताई पुण्यात आलो की भेटूया की. अगदी अगदी. पुण्यात माझं राहणं होईलच नक्की. मे महिन्यापासून राहणं होईल. शंकराचार्य जयंतीपासून पुण्यातच आहे. अच्छा. नक्की मग माझा 2-4 महिने मुक्काम आहे हो, हो. पुण्यात. ठीक. त्यावेळेला भेटूया. रामकृष्ण हरी दादा. हो संजय. रामकृष्ण हरी. सुनीताताई नमस्कार. ओंकारेश्वरला जमलं रामकृष्ण तर हरी. येऊ मग आम्ही भेटायला आपल्याला. ते ओंकारेश्वरला जमलं तर येऊ आम्ही भेटायला मग. हो, खूप त्रास होणार नसेल तर. एवढं मोठं अंतर आहे तर मग अडचण नाही, जाईल. ओंकारेश्वर त्यातलं तर जवळ आहे. म्हणजे तरी 4 तास लागतील. 4-4.5 तास. मग पुण्याला भेटूया आपण. एवढ्या दूर नका तुम्ही त्रास घेऊ. पुण्यात आला प्रयत्न की भेटू करूया. आपण. हो हो नक्की. हा, आता मी धुळे विरदेलला इकडे येतो आणि तिथून ओंकारेश्वर करतो. रामकृष्ण हरी हो काका. रामकृष्ण. हो हो रामकृष्ण हरी. काका सायलीताई रामकृष्ण हरी. महालक्ष्मीनंतर मी जातोय सायलीताई गावाला, त्यामुळे नंतर माझं शक्य नाही आहे. आधीच बघूया. आधी जमेल. हा मग ते शनिवारी बहुतेक निघते आहे. रविवारी येईल. नंतर फोनवर बोलूया. बरं ठीक. आधी मग मी करतो प्रयत्न. हो बरं ठीक. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हो रश्मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाना नानी नंतर बोलतो तुमच्याशी. रामकृष्ण हरी भैया. तुमच्याकडेच येतो आहे त्याच्यामुळे सविस्तर बोलावं लागेल. रामकृष्ण हरी भैया. सविस्तर बोलावं लागेल म्हणून नंतर बोलतो. हो चालेल 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 काका बोला. हो हो हो. रामकृष्ण हरी. दीदी रामकृष्ण हरी. प्रीतीताई उल्हासजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार करते. रामकृष्ण हरी. दादा सिटी नमस्कार रामकृष्ण करतो. हरी. रामकृष्ण हरी नमस्कार करते. रामकृष्ण. शशांक रचना नमस्कार. रामकृष्ण हरी. तुमची भेट खूप दिवसाची झाली नाही आहे माझी. रामकृष्ण हरी भैया. भाभी नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. हो रवींद्रजी रामकृष्ण हरी. संभाजीरावाशी बोलून येणं पक्क करतो आणि भेटतो तुम्हाला वैशालीला.
हो माऊली हो. हो जरूर. नमस्कार करतो दादा, रामकृष्ण हरी. हो सुरेंद्र राम नंतर फोन करतो. रामकृष्ण हरी का? बापूसाहेब रामकृष्ण हरी. आहे भेट रामकृष्ण आपली लवकरच बापूसाहेब. हो हो. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी लीलाताई काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नमस्कार हरी. करतो. अनघाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नमस्कार. नमस्कार नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुहेल भाऊ रामकृष्ण हरी नमस्कार. हो वीणाताई रामकृष्ण हरी. दोघांनाही नमस्कार. दोघांनाही नमस्कार. शिबिरामध्ये भेटूया. दातार साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भारतीताई रामकृष्ण हरी. काका हो एक बोला नीलाताई. विचारायचं होतं, एक असं विचारायचं होतं की आता उल्लेख केल्याप्रमाणे पुढच्या शुक्रवारी जर आपणच घेणार असाल तर हो. पुढचा शुक्रवार साधकांसाठीचा आहे. एका नाही मग त्याच्यानंतरचा शुक्रवार आहे माझा. हा त्यामुळे महालक्ष्मीच्या दिवशीचा. महालक्ष्मीच्या दिवशीचा म्हणजे 22चा आता येणारच. 22चा. हो हो तो आहे माझा. पण त्यात म्हणजे मग तो लगेच साधकांचा चौथा अध्याय नाही होणार का त्या दिवशी? नाही यावेळेला 5वा आहे. या महिन्यात 5 आले आहेत. नाही पण आता जसं आपण वेळापत्रक ठरवलंय की आता आपण गुरुवर्यांपैकी कोणीतरी घ्याल आणि पुढच्या वेळेला साधक घेतील हो हो त्याप्रमाणे पुढच्या शुक्रवारी साधकांचा असेल. हो हो. स्वातीताई रानडे हा शेवटचा शुक्रवार घेतात आहे यावेळेला 5वा असल्यामुळे. बरं मग पुढच्या शुक्रवारी पुन्हा दुसराच अध्यायातलं 22 तारखेचा पुढचा आहे का? पुढचा शुक्रवार 22 तारखेचा आहे का? हो हो तर तो मी घेईन. बर मग यावेळेला तेवढा बदल केला आहे. त्या दिवशी दुसराच अध्याय होईल. दुसराच अध्याय होईल. हो. बर बर काका. आणि पुढचा श्लोक घेतो याच्या. बर. अंतवंतु इमे देहा नित्य सोक्ता शरीरेण हा घेतो. बरोबर म्हणजे म्हणण्यासाठी दुसराच अध्याय पुन्हा कोणाला तरी नाही आपलं हे आहे ना गतिस्वम विसरलात का? हा नाही ते तर आहे पण हो. त्याच्यानंतर अध्याय म्हणायचं नाही का या वेळेला? मग नाही मग यावेळेला अध्याय नाही म्हणू कारण दोन्ही होईल ना. बरं दुसरा अध्याय मग बराच मोठा आहे. बरं. यावेळेला आपण भवान्याष्टक म्हणूया. बरं बरं ठीक आहे चालेल. हो काका रामकृष्ण हरी. हो महालक्ष्मीचे दर्शनाकरता केलाय आणि स्वातीताई तिकडे शिवगडला आहेत. त्यानंतरच्या शुक्रवारी उपलब्ध आहेत. चालेल. थोडे ऍडजस्टमेंट. तुम्हाला नमस्कार करतो नीलाताई. नमस्कार काका. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती जणांना संख्या दिली नीलाताई तुम्ही? बापरे बाप. नाही काका एवढ्या दूरपर्यंत भगवद्गीतेचा तुम्ही प्रचार प्रसार केला आहात. हे आपलं राष्ट्रसेविका समितीच्या गटामध्ये आहेत त्यामुळे माझं नाव त्यांना दिलं होतं मार्गदर्शिका म्हणून. नाही आनंद आहे. चांगली गोष्ट आहे. खूप चांगलं कार्य आहे. खूप छान छान आहे. आणि या सगळ्या लोकांना आपण भगवद्गीता म्हणायला देऊया. आणि तुम्ही ते नियोजनही खूप छान करता. म्हणजे मला त्याचं काही बघावंच लागत नाही. खूपच छान करता. नमस्कार. हा आणि हे सगळे जण येण्याने भगवद्गीता शुद्ध पद्धतीने म्हटल्या जाते. ही फार आनंदाची गोष्ट आहे. फार आनंदाची गोष्ट. प्रयत्न आणि हे प्रयत्न करण्याचे ते पुन्हा पुन्हा आपल्या जिभेवर येतं. हो हो. आणि हे जेवढे वेळ येईल तेवढे वेळ कमी आहे. येतच राहावं. हो हो ठीक आहे. नमस्कार करतो तुम्हाला. रामकृष्ण हरी. राजेश रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण. आपली भेट कधी? हो तर भेट न झाली. शिबिराला जर तू आला तर आपली भेट होईल डिसेंबर मध्ये. शनिवार रविवार असेल तर प्रयत्न तर बहुतेक नाही आहे पण मला वार नाही आठवत आता. ठीक आहे बघतो. डिसेंबरचे वार नाही आठवत. ठीक आहे बघू जशी ईश्वर इच्छा. हो ओके. नाही तर मग मे मध्ये नंतर मी मुक्कामी आहे तेव्हा मग भेट होईल. हो मग तर वारी करतो. मग 6 महिने. हो मध्ये वारी काका आले तर. हो ठीक आहे. रामकृष्ण हरी.
हो प्रवासात दिसतोय हो. हो. रामकृष्ण हरी. बर. पुन्हा बेंगलोर का? रामकृष्ण हरी. थांबूया का? रामकृष्ण हरी स्वामी. रामकृष्ण हरी काका.